हा व्हिडिओ तुमच्या एचआरला, तुमच्या कंपनीला आणि तुमच्या ऑफिसमधल्या टीममेट्सला चुकूनही शेअर करू नका. नाहीतर या व्हिडिओतल्या मॅजिकल फॉर्म्युलाची पॉवर संपलीच म्हणून समजा. आज मी तुम्हाला असा एक सिक्रेट फॉर्म्युला सांगणार आहे जो तुमची कंपनी तुम्हाला कधीच कळू देणार नाही. जसजशी तुम्हाला याची पॉवर कळायला लागेल तसतसा तुमच्या काही गोड समजुतींना मोठा धक्का बसणार आहे. पण लक्षात ठेवा, आपण इथे फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याचं बोलत असतो, ना कंपनीच्या ना बॉसच्या. जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल त्याचा फायदा होणार याची 100% गॅरंटी. मित्रांनो, ॲलिस इन वंडरलँड हा चित्रपट किंवा गोष्ट तुम्हाला माहीत असेल. त्यात लाल राणी ॲलिसला एक खूप भारी आणि विचार करायला लावणारं वाक्य म्हणते, टू स्टे इन द सेम प्लेस यू नीड टू कीप रनिंग. म्हणजेच एकाच जागी टिकून राहण्यासाठी तुला इथे सतत पळत राहावं लागतं. ह्याच बेसिक फॉर्म्युलावर ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या आपल्या एम्प्लॉईकडून काम करून घेतात. कधी असा विचार केलाय की रोज सकाळी उठायचं, हिंजवडी किंवा खराडीच्या ट्रॅफिकमधून जीव मुठीत धरून ऑफिस गाठायचं, 8-9 तास जीव तोडून काम करायचं, पण तरीही तुमची फायनान्शियल परिस्थिती तिथेच अडकलेली आहे. पगार वाढतोय पण स्ट्रेस त्याहून जास्त पटीने वाढतोय. कारण कळत नकळत तुम्ही ट्रेडमिल सिंड्रोममध्ये अडकलेले असता आणि 99% लोकांना हे माहितीच नसतं. ही अवस्था एखाद्या वाघाची स्वारी करण्यासारखी आहे. सुरुवातीला वाघावर बसायला भारी वाटतं, रुबाब वाटतो, पण एकदा का तुम्ही त्यावर बसलात की तुम्हाला ना थांबता येतं ना खाली उतरता येतं. कारण खाली उतरलो तर हाच वाघ आपल्याला खाऊन टाकेल ही भीती असते. बहुतांश जॉब्समध्ये तुम्हाला असंच वाघावर बसवल्याचा फील दिला जातो. तुम्हाला खुश ठेवायला एचआर काय करतात? कधी सर्टिफिकेट, कधी एम्प्लॉई ऑफ द मंथ, कधी पिझ्झा पार्टी, आणि खूपच चांगलं काम केलं तर जास्तीत जास्त एक प्रमोशन. पण ते प्रमोशन एकटं येत नाही, ते सोबत आणतं ॲडिशनल जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज. 2 माणसांचं काम तुमच्या एकट्याच्या गळ्यात मारलं जातं आणि त्याला प्रमोशन असं गोंडस नाव दिलं जातं. जॉबमधल्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट असतात ना, त्या म्हणजे ट्रेडमिल्स आहेत. एका ट्रेडमिलवरून दुसऱ्या ट्रेडमिलवर तुमचं प्रमोशन होतं, पण नवीन ट्रेडमिलचा स्पीड वाढलेला असतो आणि मग तुम्हाला काय करावं लागतं? टू स्टे इन द सेम प्लेस यू नीड टू कीप रनिंग. कारण या पळणाऱ्या एम्प्लॉईजच्या भरोशावरच तर कंपनीचं मोठं एम्पायर चालत असतं. इथे मी तुम्हाला भीती नाही दाखवत, तर तुम्ही न बघायचं ठरवलेलं सत्य सांगत आहे. इमॅजिन करा, तुमच्या घरी एक कामवाली येते, पण काही कारणांमुळे तुमच्या घरची मंडळी दुसऱ्या गावी किंवा परदेशी शिफ्ट झाली. आता तुम्ही रोज ऑफिसमध्ये किंवा बाहेर जेवत आहात. आता त्या कामवालीसाठी ना घरी भांडी आहेत ना काही काम. तुम्ही किती महिने तिला बिनकामी पगार देऊ शकता? अगदी सेम तुमच्यासोबत व्हायला फक्त काही दिवसच उरलेत. आज ना उद्या कामाचं स्वरूप बदलणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, आर्थिक मंदी, ग्लोबली होणारी अस्थिरता, अशा बऱ्याच कारणांमुळे कुणाचाही जॉब आज जसा आहे तसा पुढची काही वर्ष राहणार नाही हे नक्की. जर तुम्हाला या ट्रेडमिल सिंड्रोममधून बाहेर पडायचं असेल तर आधी त्या वाघावरून खाली उतरावं लागणार आहे. घाबरू नका, मी नोकरी सोडण्याबद्दल बोलत नाहीये. पण या चक्रव्यूहात अडकायचं नसेल तर हे 5 पॉइंट्स नीट समजून घ्या. 1. लाईफस्टाईल इन्फ्लेशनच्या जाळ्यात अडकू नका. पगार 50 वरून 70,000 झाला की लोक लगेच गाडी बदलतात किंवा मोठा फ्लॅट घेतात. बँकेचा होम लोनचा हप्ता सुरू झाला की तुम्ही खऱ्या अर्थाने नोकरीचे गुलाम होता. हप्ता जेवढा मोठा तेवढ्याच वेगाने ट्रेडमिलवर पळावं लागेल. EMI ओढून घेण्याआधी 2दा विचार करा. 2. स्वतःच्या स्वतंत्र कौशल्यावर गुंतवणूक करा. तुमची ओळख फक्त एका कंपनीपुरती मर्यादित ठेवू नका. समजा तुमच्याकडे डिझायनिंगची उत्तम जाण आणि 10-12 वर्षांचा अनुभव आहे, तर फक्त त्या कंपनीचे ग्राफिक डिझायनर म्हणून राहू नका. तुमचं डिझायनिंगचं स्किल तुमची खरी ताकद आहे. त्याचा वापर फ्रीलान्सिंग किंवा साईड इन्कमसाठी नक्की करा. कंपनी कधीही जाऊ शकते, पण तुमचं स्किल कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. 3. नोकरी पलीकडचं जग जिवंत ठेवा. आयुष्य म्हणजे फक्त लॅपटॉप आणि ऑफिसचे टार्गेट्स नाहीत. स्वतःच्या आनंदासाठी एखादा छंद जोपासा. ट्रिप मारणं असो किंवा कागदावर भावना उतरवणारी सुंदर कविता लिहिण्याची आवड असो, ही कला जपा. याने तुम्ही फक्त एक एम्प्लॉई नाही तर एक जिवंत माणूस आहात याची जाणीव राहते. 4. नाही म्हणायला शिका. चांगला माणूस दिसण्याच्या नादात सगळ्या अतिरिक्त कामांना हो म्हणू नका.
प्रत्येक अतिरिक्त जबाबदारी म्हणजे प्रगती नसते. जिथे विकेंडला विनाकारण काम दिलं जातं तिथे स्पष्टपणे पण प्रोफेशनली नकार द्यायला शिका. 5. खुर्ची बाहेरचं नेटवर्किंग करा. तुमचे संबंध फक्त बॉस किंवा टीमपुरते मर्यादित ठेवू नका. लिंक्डइनवर ॲक्टिव्ह रहा. जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात रहा. उद्या ती खुर्ची गेली तरी मार्केटमध्ये तुमची किंमत कमी होणार नाही आणि तुम्हाला नवीन संधी शोधताना कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. मित्रांनो, नोकरी वाईट नाहीये, पण तीच आपलं सर्वस्व आहे असं मानून स्वतःला संपवणं चुकीचं आहे. या ट्रेडमिल सिंड्रोममधून बाहेर पडा. वाघावर बसून धावण्यात जो रुबाब वाटतो त्यापेक्षा स्वतःच्या पायावर जमिनीवर चालण्यात जी शांती आहे ती दुसऱ्या कशातच नाही. तुम्हाला ही फायद्याची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॅक्टिकल फॉर्म्युले समजावून घेणार आहोत. जे आतापर्यंत हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या फायद्याचं बोला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या प्रवासात तुम्हाला तुमची प्रगती आणि मनाचा सुकून देण्याची जबाबदारी माझी, कारण इथे आपण फक्त फायद्याचंच बोलतो. धन्यवाद.